नमस्कार. माझी योजनामध्ये मी रुचिता आपले स्वागत करते. शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक खूपच चांगली आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या पीक विम्याची वाट पाहत होता, ती रक्कम आता तुमच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. विशेषतः परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. परभणी जिल्ह्यात रुपये 449 कोटींचा पीक विमा मंजूर. परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी खरीप हंगामाचा मोठा पीक विमा मंजूर झाला आहे. जवळपास 7,66,547 शेतकऱ्यांसाठी एकूण रुपये 449 कोटी 93 लाख रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. हा विमा तुमच्या पिकांना मध्यम हंगामात झालेल्या नुकसानीसाठी, स्थानिक नैसर्गिक आपत्तीसाठी आणि काढणीनंतर झालेल्या नुकसानीसाठी दिला जातो आहे. एवढंच नाही तर रब्बी हंगामात ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते, अशा 12,143 शेतकऱ्यांना सुद्धा रुपये 8,39 कोटी रुपयांचा विमा मिळणार आहे. हिंगोली जिल्ह्यात रुपये 179 कोटींचा पीक विमा जमा. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातल्या सुमारे 4,54,091 शेतकऱ्यांसाठी एकूण रुपये 179,82 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर केला आहे. या रकमेमध्ये खरीप हंगाम 2023, खरीप हंगाम 2024 आणि रब्बी हंगाम 2024 मधल्या पीक विम्याचा समावेश आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत प्रलंबित असलेले हे विमा दावे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी 11 ऑगस्ट रोजी एका कार्यक्रमात जमा करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लवकरच सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे, अशी अपेक्षा आहे. तुमच्या जिल्ह्याबद्दल किंवा पीक विम्याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत नमस्कार. पुन्हा भेटूया.